नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. लैंगिक आरोग्य हा मानवी जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य टिकवण्यासाठी लैंगिक आरोग्याची योग्य समज असणे अगदी आवश्यक आहे. परंतु समाजात अजूनही या विषयाकडे लाज आणि भीती या दृष्टीने पाहिलं जातं. समाजातील गैरसमज आणि मानसिक दबावामुळेच बहुतेक समस्या या निर्माण होत असतात. त्यामुळेच बऱ्याचदा त्या लपवूनही ठेवल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे पुरुषांच्या अंगांचा आकार. खरं तर हा नैसर्गिक भिन्नतेचा भाग आहे. योग्य लैंगिक शिक्षण, वैद्यकीय मार्गदर्शन आणि समजूतदार सामाजिक दृष्टिकोन यामुळे या समस्येवर प्रभावी असा उपाय मिळू देखील शकतो. आजच्या भागात आपण यावरच अधिक चर्चा करणार आहोत. त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी तज्ज्ञ आणि नामांकित डॉक्टर विजय दहिफळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर, साम टीव्हीच्या स्टुडिओत आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेणार आहोत एका सत्य प्रसंगाबद्दल. सरांच्या दादर सेंटरवरील प्रसंग आहे. दादर ओपीडीला एक महिला आपल्या 2 मुलांना सोबत घेऊन आली होती. मुलांचे वय अंदाजे 25 ते 28 वर्ष होते. ते साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमाचे अगदी नियमित दर्शक होते. सरांनी त्यांना येण्याचे कारण विचारले. मुलाच्या आईने सांगण्यास सुरुवात केली, सर, ही माझी 2 मुले आहेत. मोठ्या मुलाचे लग्न 1 वर्षभरापूर्वी झाले होते, पण लग्नानंतर 1 महिन्याच्या आतच त्याची बायको पळून गेली आणि हा मुलगा डिप्रेशनमध्ये गेला आणि याच कारणामुळे माझ्या दुसऱ्या मुलाचे लग्नही आता होत नाही. आमच्या सर्व नातेवाईकांनीही सांगितले की यावर उपाय म्हणून फक्त डॉक्टर दहिफळेच या ठिकाणी तुम्हाला मदत करू शकतील. म्हणूनच आम्ही थेट तुमच्याकडे देखील आलो आहोत. सर, तुम्ही आम्हाला यातून बाहेर काढा. सरांनी त्या मुलाला काही प्रश्न विचारले. मुलगा म्हणाला, सर, लग्नानंतर मी एकदाही माझ्या बायकोशी संबंध करू शकलो नाही, म्हणूनच लग्नानंतर 1 महिन्यातच ती पळून गेली. सर अजून काही प्रश्न विचारणार इतक्यातच त्याचा दुसरा भाऊ म्हणाला की सर, हा तुम्हाला काही सांगणार नाही, पण मी सांगतो. लग्नापूर्वी याचे एका गर्लफ्रेंडसोबत अफेअर होते. तिने याला धोका दिला आणि दुसऱ्या मुलासोबत ती पळून गेली. तेव्हापासून हा डिप्रेशनमध्ये गेला आणि त्यावर याचे सायकॅट्रिककडे उपचार देखील सुरू आहेत. त्या डॉक्टरांनी देखील डॉक्टर दहिफळे यांनाच दाखवा असे सांगितले. याची अशी अवस्था पाहून आईने याचे लग्न लावून दिले. तिला वाटले की लग्न झाले की हा जुन्या गर्लफ्रेंडला विसरेल आणि डिप्रेशनमधून बाहेर येईल. पण आता देखील ही जी मुलगी होती ही सुद्धा पळून गेलेली आहे आणि सर्व काही चांगलं होण्याच्या ऐवजी आता विपरीत झालेलं आहे. आता हा म्हणतो की माझ्या जगण्याचा मात्र आता काहीही उपयोग उरलेला नाही. आम्ही सगळे खूप जास्त घाबरलो आहोत. त्यामुळे समाजात आमची इतकी नाचक्की आणि बदनामी झाली आहे की आमच्या घरामध्ये आता कुणीही मुलगी देण्यास तयारच होत नाही. सरांनी मुलाची तपासणी केली. लठ्ठपणामुळे त्याचे लिंग आता खूप लहान झाले होते आणि काही अँटीसायकॅट्रिक मेडिसिनमुळे त्याला खूप कमजोरी देखील आली होती. त्यामुळे त्याला सेक्स करणे आता शक्य नव्हते. सरांनी सर्वांना धीर दिला. त्याचबरोबर 3 महिन्यांची मेडिकल ट्रीटमेंट देखील सुरू केली. भविष्यात गरज पडल्यास पी-शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी, शॉक वेव्ह थेरपी किंवा पेनाईल इम्प्लांट देखील करू असे सांगितले. सर्वजण आता अगदी रिलॅक्स झाले. त्यांनी सर्वांनी सरांचे अगदी मनापासून आभार मानले आणि ते म्हणाले की सर, तुम्ही आणि साम टीव्हीचा हा शो नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती असे बोलून त्यांनी समाधान व्यक्त केले. मेडिकल टर्ममध्ये याला कंडिशनल सायकोलॉजिकल सेक्शुअल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं. सर, काय सांगाल? खरं तर एकाची अवस्था अतिशय विपरीत आणि त्याचा परिणाम
दुसऱ्या मुलावर देखील झाला आणि त्याचंही आता लग्न जमत नाहीये. आणि अतिशय महत्त्वाचा टॉपिक तुम्ही आज प्रेझेंट केलेला आहे, म्हणजे पुरुषांमधील अंगाचे विविध आकार आणि ते नॉर्मल कसे असतात. कारण याचा संदर्भ या मुलाशी असा आहे की त्याचा अतिशय फॅटनेस असल्यामुळे, ओबेसिटी असल्यामुळे लिंग त्या ठिकाणी दिसतच नव्हतं. पहिली गर्लफ्रेंड निघून गेली तरी हा सुधारला नाही. नंतर बघा, लग्न करण्याचे वेगवेगळे कारण पाहिले तुम्ही, की पहिल्या गर्लफ्रेंडचं दुःख विसरावं म्हणून दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायचं. आणि अशा पद्धतीने म्हणजे ही मुलगी म्हणजे की याचं ट्रीटमेंट आहे का? समाजामध्ये ह्या कल्पना ज्या आहेत ना, हे समजावून सांगणं आवश्यक आहे. येऊया आपल्या टॉपिककडे आपण. सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टीव्हीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक. कशामुळं? या ठिकाणी पाहताय तुम्ही या स्टोरीमध्ये ही माता काय करते. 2 मुलं आहेत आणि ह्या अशा प्रकारची विदारक स्टोरी की पहिली मुलगी अफेअर करताना असलेली धोका दिल्यामुळे पळून गेली, मग आईनं दुसरं लग्न केलं की आता त्यातनं तू बाहेर यावा, आणि त्यातनं ती देखील पळून गेली. म्हणजे सामाजिक बदनामी होऊन शेवटी बघा, म्हणजे लग्न करणं, संसार करणं, जोडपं पाहणं हे कशावर अवलंबून आहे. म्हणजे लग्नाचा अर्थ काय असतो, कशासाठी मॅरेज करायचं असतं, किंवा मोठं झालं म्हणजे मॅरेज केलंच पाहिजे, अशा गोष्टी यामध्ये गैरसमज इथे बाहेर निघणं आवश्यक आहे. बघा, अँटीसायकेट्रिक ड्रग्ज चालू केले, त्याचे साईड इफेक्ट असतात. अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये डिप्रेशन जेव्हा येतं त्यावेळेस हार्मोनल इम्बॅलन्स होतं, इच्छाशक्ती कमी होते, डिझायर कमी होतं. मग अशा प्रकारची परिस्थिती आहे. पण या ठिकाणी अजिबात घाबरू नका. या मंचाचा उद्देश आहे, सुखी जीवनाच्या मंत्राच्या साम टीव्हीचा उद्देश काय आहे, की अशा पद्धतीने एखादी पहिली घटना घडलेली असेल तर दुसऱ्या वेळेला तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय त्याचं असं लग्न करू नका, गोष्टी अशा ग्रँटेड पकडू नका. आणि आपल्या या चर्चासत्रामध्ये आपण हे सर्व डिस्कशन करणार आहोत. आणि तुमच्या देखील मनात जे काही असेल, बघा हीच ती वेळ आहे, याच ठिकाणी तुम्ही विचारू शकता. इथं तुम्ही शांत राहिले तर काय डिस्ट्रॅक्शन होईल, काय डिस्टर्बन्स होतील, फॅमिलीमध्ये तुम्हाला आपला पार्टनर काय असतो, तिची जवळीक काय असते आणि संसार काय असतो हे तुम्हाला कळण्यासाठी हा मंच उभा केलेला आहे. आणि मला वाटतं प्रियंकाजी आपले दर्शक देखील या ठिकाणी उत्सुकतेने वाट बघत बसलेले असतात. त्यांचे प्रश्न देखील तेवढेच महत्त्वाचे असतात. नक्कीच, म्हणूनच त्यांना सहभागी करून घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता. मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या, 0224101610. सर, आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे आणि नाशिकहून तृप्तीजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. खूप छान, घेऊया आपण. म्हणजे ह्या प्रश्नांमुळेच आपल्याला पुढे एक दिशा मिळते आणि त्यांचं समाधान होत असतं. घेऊया. नक्कीच नक्कीच. नमस्कार तृप्तीजी, आपला प्रश्न विचारू शकता. नमस्ते सर. नमस्कार जी, बोला. पेनाइल टॅक्समुळे लिंगाचा आकार वाढतो का, याबद्दल सांगा सर. म्हणजे पेनाइल ट्रॅक्शन म्हणताय, बरोबर आहे? हो. अच्छा अच्छा. म्हणजे आमचा हाचा टॉपिक जो दिलेला आहे की हे विभिन्न आकार का घेतलेत, की लहान मूल जेव्हा जन्माला येतं ना त्यावेळेला बऱ्याचदा पहिलं काय पाहिलं जातं तर त्याचं लिंग कोणतं आहे. आणि हेच जर तुम्हाला नॉलेज नसेल तर त्याचा काय उपयोग, म्हणून हा टॉपिक आज घेतलेला आहे. बघा, इतकी महत्त्वाची गोष्ट आहे की नाही. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा बाळ बाहेर येतं, जन्माला येतं, बाहेर काय विचारतात, काय झालं, मुलगा झाला, आणि कशावरनं सांगायचं. आणि ज्या विषयावरनं तुम्ही सर्व डिस्कशन करताय आणि त्या विषयाला टाळायचं आणि त्यामध्ये नॉलेज नसणं, मला वाटतं ते काढण्यासाठीच आपण या ठिकाणी आलो. सांगूया पेनाइल ट्रॅक्शन. मित्रांनो, हे बघा, ह्या लहान लिंगाबाबत इतक्या समजुती, गैरसमजुती. म्हणजे माझ्याकडं या माता ज्या आहेत बऱ्याच या बाळाला घेऊन येतात, जेव्हा 2 मुलं असतात ना, सर त्या मोठ्या मुलाचं लिंग खूप चांगलं आहे मोठं म्हणे, हा छोटा जो आहे याचं काहीच दिसत नाही. तर काही जणांमध्ये अडल्ट केसेसमध्ये म्हणजे इव्हन काही लग्नानंतर देखील काही स्त्रियांची कंप्लेंट असते की माझा पार्टनरच्या लाईक आहे, डिसलाईक आहे, त्यामध्ये त्यांना समजा लेंथ कमी वाटत असेल तर पेनाइल ट्रॅक्शन असा काही प्रकार असतो का. हे बघा, बऱ्याचदा काय होतं, या जाहिराती आहेत ज्या अनवॉन्टेड तुम्हाला न्यूज पाहिल्या जातात किंवा ज्या ठिकाणी तुम्ही सोशल मीडियावर पाहता त्या ठिकाणी असं सांगितलं जातं की ही ट्रीटमेंट करा, मग त्यात साईज बदलेल, आकार वाढेल. पेनाइल ट्रॅक्शन नावाची गोष्ट अशी आहे की ज्यामध्ये पी-शॉट थेरपी दिल्यानंतर एक व्हॅक्यूम पद्धतीने किंवा एका स्प्लिंटद्वारे जर त्याला तुम्ही स्लोली मूव्हमेंट करून डेली लेंथ वाढवली तर ती वाढू शकते. पण आता एवढ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत त्यामुळे ॲज सच पेनाइल ट्रॅक्शनची इमिडिएट प्रायोरिटीवर गरज पडत नसते. आणखी अधिक माहितीसाठी त्यांनी सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक रेफर करायला हरकत नाही. मला वाटतं हा डाऊट क्लिअर झाला असेल, कारण खूप जणांना इतक्या वेगवेगळ्या समजुती आहेत.
इव्हन तुम्ही म्हणजे आश्चर्यचकित व्हाल की काही जणांनी त्याला वजन बांधून ठेवल्यानंतर देखील मोठं होतं आणि हे प्रयोग केलेले आहेत अरे बापरे. आणि त्यामुळे त्यात फ्रॅक्चर देखील झालेलं आहे. हो. हे प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला या गोष्टी सांगणं आवश्यक असतं. नक्कीच, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा नुकसान हो, देखील असतं. नक्कीच. नक्की. हां. डॉक्टर संगमनेरहून दगडूजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. घेऊया आपण, घ्या. हो. नमस्कार दगडूजी, आपला प्रश्न विचारू शकता. हॅलो. हां, नमस्ते जी, बोला. जयपळे सर, नमस्कार. नमस्कार जी, बोला. हां, मी अंध व्यक्ती बोलतोय संगमनेरवरून. काय म्हणले मला परत आणि विचारा. सर अंध. मला प्रश्न असा विचारायचा आहे हां, की साम टीव्ही आणि तुमच्या माध्यमातून सायकोलॉजी जे शिकायला मिळालंय ते मला बाहेर शिकायला मिळतंय. हां. आणि दुसरा प्रश्न असा आहे सर, स्त्रीच्या अंगावरून जात असतं ते पांढरं वाहत असतं, लाल रक्त वाहत असतं, याचा काय प्रकार असतो, त्याचे उपाय काय असतो सर, एवढं मला विचारायचं. पहिल्यांदा तुमचं अगदी मनापासून अभिनंदन, कारण इतक्या तुम्ही सिन्सिअरली प्रत्येक शो पाहता, या साम टी व्हीचा खरा उपयोग तुम्ही करून घेता आणि सर्वांसाठी प्रश्न देखील विचारायचा. खूप अभिनंदन तुमचं. सांगूया उत्तर तुम्हाला. आठवतं मला गेल्यावेळेस आपण एक व्हजायनायटिस हा टॉपिक घेतला होता हो किंवा खूप जणांना इरेग्युलर मेन्सेस, हो स्पेशली फिमेल्समध्ये. Femaleसाठी. आणि सेक्शुअल हायजीनवर मी का बोलतो, कारण साध्या गोष्टी देखील या ठिकाणी खूप जणांना हायजीन रिलेटेड माहीत माहिती नसतात. नसतं. मग अशा प्रकारचे इन्फेक्शन काय असतात सांगूया आपण. मी बऱ्याचदा नेहमी सांगतो बघा, डिस्फंक्शन हे फक्त एकामुळं होत नसतं. बघा, निसर्गाने बनवतानाच ही क्रिया दोघांची बनवलेली आहे. मग यामध्ये काय असतं, दोघांचे लाईक्स आहेत, दोघांचं हायजीन आहे, दोघांचं ॲट ए टाईम असणारं कोऑर्डिनेशन आहे. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काही कारणामुळे तुम्हाला सध्या पाहताय की PCOD, पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज आहेत, ओबेसिटी आहे, जंक फूड खाणं आहे, बरेचसे व्यसनं आहेत. या सर्व गोष्टींमुळे काय झालेलं आहे, मेन्स्ट्रुअल सायकल हे डिस्टर्ब झालेले आहेत. मग अशा केसेसमध्ये ब्लिडिंग होणं, अनवॉन्टेड ब्लिडिंग होणं किंवा बरेचदा स्पॉटिंग होणं अशा प्रकार घडत असतात. काही केसेसमध्ये त्या ठिकाणी नेहमी बेसिक माझ्या ह्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात देखील लिहिलेलं आहे, पर्सनल हायजीन तुमचा चेहरा जसा आहे त्याच पद्धतीने तुमचे पाड असणं आवश्यक असतं का. त्या ठिकाणी हे बघा, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, त्या ठिकाणी बऱ्याचदा अनवॉन्टेड हेअर्स असतील, तुम्ही त्याचं ट्रिमिंग करत नसाल, बऱ्याचदा हेअरची ग्रोथ इनग्रोईंग असते. मग अशा केसेसमध्ये युरिनेशन पास झाल्यानंतर खूप जण त्या ठिकाणी वॉटर वॉशिंग करत नाहीत. बऱ्याच जणांना वॉशिंग करण्यासाठी हे सोप लाव किंवा कुठले वॉश वापरा अशा पद्धतीचं काही नॉलेज दिलेलं असतं, याची अजिबात गरज नसते. मग अशा केसेसमध्ये लुकोम वॉटर ज्याला म्हणतो आपण ते वापरणं, रेग्युलरली तुम्हाला त्या ठिकाणी मेल असो फिमेल असो पार्ट्स हे क्लीन ठेवणं, ह्या गोष्टी आवश्यक असतात. आणि जरी काही कारणामुळं काही डिस्चार्ज असेल, व्हाईट डिस्चार्ज झाले, इन्फेक्शन असेल, दोघा पार्टनरनी ट्रीटमेंट घेणं हे आवश्यक का असतं, कारण हे एकामुळे झालेलं नसतं. दोघांना अँटीबायोटिक्स आहेत किंवा इतर ट्रीटमेंट देखील देऊन त्याला कंट्रोलमध्ये आणता येतं. तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी जर्नलिस्टना भेटा, अत्यंत त्या ठिकाणी तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. हे दोघांचं मी का सांगितलं, हो बऱ्याचदा पार्टनर काय म्हणतो, माझं काही घेणं देणं नाही, मला काही त्रास नाही, तुला होत तुला त्रास आहे, असेल तू तू गोळ्या बघून घे. घे. हो तिला कुठनं झाला, आपोआप तर नाही झालेला. नाही, बरोबर. मग अशा वेळेस कपलनी दोघांनी ट्रीटमेंट घेणं आवश्यक असतं. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, अतिशय महत्त्वाचा संदेश आहे खरं तर हा. अमरावतीहून डॉक्टर पूजाजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. हरकत नाही, घेऊ. नमस्कार पूजाजी, आपला प्रश्न विचारू शकता. हॅलो, नमस्कार सर. हां, नमस्ते जी, बोला. सर, स्त्रियांमध्ये देखील माया अंगाचे भिन्न आकार असतात का? मग असं त्याच्याबद्दल पण माहिती सांगा. वा, खरं म्हणजे हा प्रश्न मी 100% एक्सपेक्ट करत होतो आणि तुम्ही विचारला. खरंच तुमचं कौतुक, कारण जसं प्रत्येक गोष्ट पुरुषांमध्ये व्हॅरिएशन आहे, सेम पद्धतीने स्त्रियांमध्ये देखील असेल. सांगूया आपण. बघा, हा एक्सपेक्टेड प्रश्न आहे की नाही. आपला येणारा पुढचा टॉपिक जो आहे हो. हा याच्यावरच आहे. ओके. जेव्हा ही सिरीज संपेल तर स्त्रियांमध्ये देखील असं असतं का, सांगूया आपण. चालेल. निसर्गाने बनवताना तुमचा प्रत्येक ऑर्गन आहे, अवयव आहे, प्रत्येक व्यक्ती वेगळी बनवली आहे. तुम्हाला नाकाचं फार कौतुक असतं, तुमच्या चेहऱ्याचं फार कौतुक असतं, तुमची ठेवण काय आहे, ब्रेस्ट काय आहे त्याचं कौतुक असतं, आणि तुमच्या पर्सनल भागाचं कौतुक नाही का तुम्हाला. कुठले कुठले प्रकार असतात, बेसिक जर पाहिलं त्या ठिकाणी 5 प्रकारचे विविध या ठिकाणी योनिअंग बाह्यांग असतात. तुलिप वजायना आहे, हॉर्सशू शेपेड आहे, बार्बी वजायना आहे, पफी वजायना आहे, कर्टन्स वजायना आहे, आणि आणखी विविध प्रकारचे 60 असे प्रकार असतात जे की टोटली नॉर्मल असतात. आणि या ठिकाणी यावर विस्तृत माहिती मी यानंतर हा जो पुरुषांचे विभिन्न अंग हा टॉपिक जेव्हा संपेल त्यावर काय येणार आहे, कारण समाजामध्ये या शेपवरनं साईजवरनं इतके डिस्ट्रॅक्शन,
इतके पार्टनरमधली भांडणं आणि नॉलेज नसल्यामुळं तुमच्या स्वतःच्या पर्सनल लाईफमध्ये इतके प्रॉब्लेम झाले आहेत की तुम्ही सेपरेशनपर्यंत जाता, डिवोर्सेसपर्यंत जाता. ते नॉर्मल काय हे माहीत असणं आवश्यक असतं. ह्यांचा हा टॉपिक आपण लक्षात ठेवूया हो. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा हा टॉपिक नक्कीच येईल आपण त्या तेव्हा त्याचा series सामाजिक संबंध काय असतो ते हो. डिस्कस करूया. नक्कीच. हा. डॉक्टर अहिल्यानगरहून बाळासाहेब आपल्याशी जोडले गेलेले आहेत. खूप छान, घेऊया. नक्कीच. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. हॅलो, सरांना विचारायचं आहे हो, बोला बोला, ऐकतोय आम्ही, बोला. की स्त्री सायकोच्या गोळ्या खात असल्यानंतर हां, तिची भेटण्याची इच्छा होत नाही का? म्हणजे समजा तुमच्या पार्टनरला काही अँटी डिप्रेशनच्या गोळ्या किंवा औषधं चालू असतील तर त्यांना संबंध करण्याची इच्छाशक्ती किंवा ती कमी झालेली असते का, हे विचारायचं तुम्हाला, बरोबर आहे? हो. चला, खूप छान प्रश्न आहे, नक्कीच सांगूया तुम्हाला. बघा, आजच्या टॉपिकला रिलेटेड आहे की नाही. हो. म्हणजे बघा, त्यांना जसं जमेल तसं ते प्रेझेंट करतात. नक्कीच. यामध्ये अँटी डिप्रेसंट आणि स्पेशली काय विचारलं, स्त्रियांमध्ये बऱ्याचदा डिप्रेशनची समस्या फार कॉमन आढळते Common असते. आणि ज्यामध्ये की बरेच जण त्या लक्ष देत नाहीत हो. आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतर लॉस ऑफ लिबिडो सांगूया आपण. नक्कीच. स्त्रियांना देखील डिस्फंक्शन असते का, हा मोठा प्रश्न आहे. डिझायर डिसऑर्डर, अराउजल डिसऑर्डर, ड्रायनेज डिसऑर्डर, पेन डिसऑर्डर आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी बऱ्याचदा क्रिया करताना ते रिलक्टंट म्हणजे स्पाझम त्या ठिकाणी होत असतं. अँटीसायकोटिक ड्रगचा डायरेक्टली तुम्हाला त्यावर परिणाम असतो का, नक्की असतो. मग अशा केसमध्ये काय करायला पाहिजे, तो डोस बदलायचा असतो. सगळंच की औषध आणि गोळ्या खाऊन जर झालं असतं ना, तर मग आपलं ही लाईफस्टाईल आहे, एक्झरसाईज आहे, योगा आहे, प्राणायाम आहे किंवा ह्या गोष्टी का बनल्या असत्या. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही आजारी पडायला बनलेले नाहीत, पण तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये ज्या पद्धतीचं बिहेवियर असतं, तुमचे नातेवाईक आहेत, आप्तेष्ट आहेत, जे जवळचे आहेत, बऱ्याचदा ते एकमेकाला सपोर्ट न करत असल्यामुळं त्या ठिकाणी सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम तयार होतात. तर अशा प्रॉब्लेममुळे जेव्हा हे अँटीसायकोटिक ड्रग दिले जातात, अँटी डिप्रेसंट आहेत, काही सिझोफ्रेनियाचे पेशंट असतात, तर अशा केसमध्ये त्या ठिकाणी जे ऑक्सिटोसिन आहेत, जे लव मॉलिक्यूल आहेत, हे तयार होणं कमी होतं. आणखी सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्यांना ड्रायनेस व्हायला लागतो. मग ड्रायनेस झाल्यामुळं काय होतं, त्या ठिकाणी पेन डिसऑर्डर होणं, हळूहळू ती पार्टनर जी आहे ते त्या क्रियेपासून दूर जायला लागते. मग अशा वेळेला पार्टनरली ओळखायला पाहिजे ही असं का करत असेल. बऱ्याचदा काय म्हणतो, मी खूप कोऑपरेटिव्ह आहे, पण ती माझी पार्टनरच मला काही रिस्पॉन्स देत नाही आणि त्या ठिकाणी ती तयारच नसते. असं कोणी तयार असणं किंवा नसणं ही जोपर्यंत एक आवड आहे, एक अटॅचमेंट आहे आणि एक प्रकारचं एक बॉन्डिंग आहे, हे तयार झाल्याशिवाय होत नाही. आणि जरी तुमच्या पार्टनरला असे काही ड्रग सुरू असतील तर ड्रग बंद करणं हा पर्याय नाही. पण तज्ज्ञांना जर भेटलं तर अशा केसमध्ये काही स्टिम्युलेटिंग एजंट्स आहेत, त्यांचं काउन्सिलिंग आहे. त्याचबरोबर त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचे लुब्रिकंट हे वापरायचे असतात. मित्रांनो, तुम्ही बऱ्याचदा सांगतो मी तुम्हाला, अहो तोंडात जर लाळ नाही आलं तर बोलता येईल का, नाही ना. मग अशाच पद्धतीने तुमचाच पर्सनल पार्ट आहे, तुमच्याच ॲक्टिव्हिटीमध्ये कामाला येणार आहे. त्या ठिकाणी ड्रायनेस असेल तर अतिशय चांगल्या प्रकारचे लुब्रिकंट आहेत. त्या ठिकाणी वॉटर बेस्ड लुब्रिकंट आहेत, सिलिकॉन बेस्ड आहेत किंवा बऱ्याचदा नॅचरल बेस्ड लुब्रिकंट असतात, हे वापरायचे. अँटीसायकोटिकचे ड्रग्स आणि डोसेस तुम्ही चेंज करा आणि तज्ज्ञांना जर भेटलं सेक्सॉलॉजी रॉलॉजी त्या ठिकाणी नक्कीच त्यातनं तुमचा पार्टनर बाहेर येईल, त्यांची देखील इच्छाशक्ती वाढेल आणि त्या देखील तुमच्या त्या समागमामध्ये नक्कीच रेडी राहतील. मला वाटतं स्त्रियांसाठी असलेला हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता. आणि बरेच जण हे अशा प्रकारचे सायकॉलॉजिकल डिप्रेशन किंवा डिस्टर्बन्सेस किंवा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर्स, आता हा फार मोठा टॉपिक जाईल आणि इथे थांबूया. फक्त तज्ज्ञांना भेटणं, ॲक्सेप्ट करणं हे आणि महत्त्वाचं ट्रीटमेंट आहे. घेणं हे इम्पॉर्टंट आहे. नक्कीच. डॉक्टर, खरं तर आपल्या प्रेक्षकांनी प्रश्न विचारला हो. होता की स्त्रियांच्या डिप्रेशन बाबत. बरोबर. यालाच पकडून मला आणखी एक प्रश्न आपल्याला नक्कीच. विचारायचा आहे, तो म्हणजे बऱ्याच मुलांना हो. किंवा अगदी 50शी नंतर सुद्धा हो, हो, हो. डिप्रेशन येतं आणि त्यावर उपचार पद्धती केली हो, जाते. हो. पण त्यामुळे जर त्यांना कमजोरी येत असेल तर आपण काय उपाय केले पाहिजेत? आजच्या स्टोरीचं उदाहरण पाहिलं तुम्ही, हो म्हणजे गर्लफ्रेंड पळून गेली हो म्हणून हा डिप्रेशनमध्ये गेला. नक्की. मग त्याचे अँटीसायकोटिक ड्रग सुरू झाले. बरं. मी या ठिकाणी सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो, बऱ्याचदा मुलगा पाहायला गेलं, मुलगी पाहायला गेलं, घरातली हिस्ट्री माहीत असते का हो? नाही, म्हणजे मुलीचे आजार असो, मुलाचे असो, हे लपवतात. लपवतात. ट्रीटमेंट चालू आहे हे सांगत हो. नाहीत. आणि जेव्हा मॅरेज होतं ना, मग ते लँड पाशी होतात. गंभीर सांगूया काय परिणाम. करायचं. नक्कीच. हे बघा, हे महत्त्वाची गोष्ट का आवश्यक आहे. बघा, तुम्ही तुमच्या मुलाचं मुलीचं लग्न हे की आता तिचं लग्न एकदाच झालं, ती एकदा माहेरी निघून गेली म्हणजे आपल्या डोक्याची कटकट गेली, आता ते बघून घेतील काय करायचं, असा अप्रोच ठेवायचा नसतो. कारण का, त्यानंतर जे त्यांचं लाईफ सुरू होतं, जे डिस्ट्रॅक्शन सुरू होतं, पहा या मुलामध्ये. म्हणजे गर्लफ्रेंड पळून गेली,
म्हणून याला अँटी डिप्रेसंट चालू केले आणि दुसऱ्यांना कळू नये, बाजूच्या ना शेजारच्या, म्हणजे आता ज्या घरामध्ये लग्न होणं मुश्किल झालेलं आहे तर कोणाला न सांगता दुसरं लग्न करणं, म्हणजे ह्याला डिप्रेशनच्या गोळ्या चालू आहेत. ह्या गोळ्यांमुळं त्याचा लॉस ऑफ लिबिडो, त्याची इच्छाशक्ती किंवा ब्रेनमध्ये नायट्रिक ऑक्साईड जर बनलं नाही तर कशा पद्धतीने तो क्रियेमध्ये जाईल आणि कशा पद्धतीने पुढच्या गोष्टी होतील. मग अशा वेळेला ह्या आईचं म्हणणं काय आलं होतं, नाही याचं म्हणजे छान सेटल होण्यासाठी मी आता दुसरं लग्न गुपचूप करते, कोणाला काही न सांगता, आणि मग हा चांगला सेटल होईल, असं प्रॅक्टिकली नसतं. ते महत्त्वाची गोष्ट अशा केसेसमध्ये काय महत्त्वाचं आहे, हे सर्वांनी ॲक्सेप्ट करणं आणि समोरच्या व्यक्तीला सांगणं की बा आमच्या मुलाला असा असा आजार आहे, मुलीला असा आजार आहे, त्याप्रमाणे ट्रीटमेंटमध्ये बदल करणं, काउन्सिलिंग करणं. सेक्सॉलॉजी अँड्रॉलॉजी युरॉलॉजीला भेटल्यानंतर अतिशय चांगले ट्रीटमेंट आहेत, सेंट्रल ॲक्टिंग मेडिसिन आहेत, लोकली ॲक्टिंग आहेत. बऱ्याचदा गरज पडल्यास पी-शॉट थेरपी, शॉक थेरपी या ठिकाणी तुम्ही पाहताय आपल्या दादर येथील सेंटरला. त्या ठिकाणी लो फ्रिक्वेन्सी शॉक थेरपी म्हणजे अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, हायफेम थेरपी आहे. म्हणजे अशी कुठलीही केस त्या ठिकाणी राहणार नाही की बाबा त्याला काही कारणामुळे, काही सायकोजेनिक असो, न्यूरोजेनिक असो, वास्कुलोजेनिक असो, कार्पोरल असो किंवा आणखी काही कारण असो, तो डिस्फंक्शनमध्ये राहणार नाही. आणि त्यांचं ह्या सेक्शुअल फंक्शनचं काम कशासाठी आहे, त्यांचं पुढचं जे संसार आहे, ते त्यांचं लाईफ आहे, ते आनंदी आणि सुखी राहण्यासाठी, त्यांच्यामध्ये अनबन न होण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये डिस्ट्रॅक्शन होऊ नये म्हणून ह्या सर्व गोष्टीसाठी आपण हा मंच उभा केलेला आहे. आणि नक्कीच हे तज्ज्ञांची ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट देखील मिळतात आणि तुमचे पर्सनल प्रॉब्लेम देखील या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकतात. महत्त्वाची गोष्ट ॲक्सेप्ट करणे, म्हणजे कधीपर्यंत शांत बसायचं की ती मुलगी पळून जाईपर्यंत. म्हणजे विचार करा की त्या मुलीचं स्वतःचं लाईफ, त्याच्यानंतर पुन्हा तिचं येणारं लाईफ आणि या मुलाचं लाईफ. बरेच जणांना काय वाटतं, माझा मुलगा आहे, मला 4 पोरी मिळतील, आणि ह्या मुलीने काय करायचं, आणि त्यांना जो ऑप्शन नंतर येतो की यू आर डिव्होर्सी. मग अशा केसमध्ये मग लग्न झालेला, मग विधवा किंवा विधुरा असलेले असे चॉईसेस चालू होतात आणि परत डिस्ट्रॅक्शन चालू होतं. हे आपण थांबवण्यामध्ये कुठतरी या मंचाचा वापर नक्कीच होत असेल. नक्कीच मला वाटतं की सर अतिशय महत्त्वाचा खरं तर सामाजिक संदेश आपण यातून दिलेला आहे आणि लोक नक्कीच याचा विचार करतील. शुअरली. डॉक्टर, आता आपण कार्यक्रमाच्या महत्त्वाच्या भागात आलेलो आहोत, तो म्हणजे भाग्यवान विजेता. सांगूया आपण. दिनेश देवराज जळगावचे मागच्या वेळेचे विजेते आपल्या सेंटरला आले, त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, आपल्या मित्रासाठी देखील पुस्तकं घेऊन गेले, त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन. अशाच पद्धतीने तुम्हाला जिंकायचं असेल तर मॅडम आता ही सुवर्ण संधी तुमच्या हातात असते. कोण विजेता आहे आणि ती पहा तुम्ही किती उत्तरं आले, तर त्या चिठ्ठ्या खूप वाढलेल्या आहेत, त्यामुळे आता मिक्स करून द्या. कारण प्रत्येकाची अपेक्षा आहे की आम्हाला दादर सेंटरला तुम्हाला भेटायचं आहे आणि तुम्हालाही त्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे. चला आपण कुठे गेलो पाहूया. आपण अकलूज. वा. राजाभाऊ जगदाळे यांनी कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं, तर राजाभाऊ जगदाळे यांनी व्हजायनायटिस म्हणजे काय आणि त्यामुळे स्त्रियांमध्ये कशा प्रकारची कमजोरी येते यावर त्यांनी उत्तर दिलेलं आहे. तर या ठिकाणी ड्रायनेज डिसऑर्डर आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी आर्जोल डिसऑर्डर आहे, किंवा परफॉर्मन्समध्ये त्यांना कसल्या प्रकारचं इचिंग आहे, किंवा जर इन्फेक्शनमुळे काही डिस्चार्ज होत असतील तर त्यासाठी काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे यावर त्यांनी विस्तृतपणे अतिशय छान उत्तर दिलं आहे. त्यामुळे त्यांचं अभिनंदन. आणि अशाच प्रकारे तुम्हाला देखील या क्विजमध्ये सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल. तर डिप्रेशन किंवा डिप्रेशनच्या चालू असलेल्या गोळ्या किंवा ट्रीटमेंट यामुळे जर त्या ठिकाणी तुम्हाला सेक्शुअल डिस्फंक्शन होत असेल तर काय करायला पाहिजे, त्या गुरुवारपर्यंत तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. डायरेक्ट फोन लावा, मेसेज लावा किंवा डायरेक्ट तुम्ही आमच्या टीमला सांगू शकता आणि यामध्ये सहभागी होऊ शकता. आपल्या गेल्या आठवड्यात झालेल्या पूर्ण इव्हेंट्सबद्दल या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात माहिती मी सांगणार आहे. या ठिकाणी जी आमची कॉन्फरन्स झालेली आहे की ऑन्को फर्टिलिटी आणि सेक्शुअल हेल्थ यावर ही कॉन्फरन्स बॉम्बे हॉस्पिटलमध्ये घेण्यात आली. या ठिकाणी पूर्ण भारतभरातून विविध सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्ट आणि सर्जन त्या ठिकाणी आलेले होते. महत्त्वाचा भाग काय डिस्कशन केलं गेलं बघा. आपण कॅन्सर नुसतं म्हटलं जरी ना तर आपल्याला त्या ठिकाणी एक शॉक बसतो. आणि कॅन्सर झालेल्या व्यक्तीचं मॅरिड लाईफ कसं असेल, त्याला मुलं होत असतील का, किंवा त्याला मुलं होण्यासाठी कॅन्सरच्या अगोदरच काही प्रिझर्वेशन करता येईल का, किंवा ती सर्जरी करण्याच्या आतच काही प्रिझर्वेशन करून आपल्याला त्याला फर्टिलिटी देता येईल का. कारण आपल्याकडे एक गोष्ट माहिती आहे की लग्न झालं की 1 वर्ष 2 वर्ष झालं की पाळणा खाल्ला नाही, मूल का झालं नाही, असे डिस्कशन केले जातात. म्हणून या कॉन्फरन्समध्ये अतिशय सायंटिफिक पद्धतीने ही सर्व माहिती देण्यात आली आणि त्या ठिकाणी सर्व डॉक्टरांचं देखील, सर्व भारतातनं जे आले होते त्यांना देखील नक्कीच त्यांचं स्वागत आणि त्यांचं येऊन अभिनंदन देखील करण्यात आलं. आणि अर्थातच नुकतीच आपली होळी आहे, धुलिवंदन झालेलं आहे. आमचे परममित्र
डॉक्टर यशवंत गाडे यांच्या फार्म हाऊसवर अति चांगल्या पद्धतीने आमचे पूर्ण डॉक्टर्स आहेत, असोसिएट्स आहेत, आमच्या हॉस्पिटलची पूर्ण टीम आहे. या सर्वांनी देखील या प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतलेला आहे. आमच्या दहिफळे हॉस्पिटल जे आहे आता एजीएम दादरचं, त्या ठिकाणी देखील आमचं स्टाफ आहे, सीमा आहेत, त्याचबरोबर स्वप्नील आहेत. या सर्वांनी अतिशय चांगली होळी सादर केली आणि हा आठवडा सुंदर पद्धतीने एक चांगलं सेलिब्रेशन करण्यात आलं आणि सुखी जीवनाचा मंत्र कसा तेवत राहील यासाठी ह्या कॉन्फरन्समध्ये देखील एक संदेश देण्यात आला. बाकी उर्वरित तुम्ही सांगू शकता. नक्कीच. खरं तर आज आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली आणि त्यामध्ये महिलांसाठी किंवा अगदी सगळ्यांसाठी डिप्रेशन ही कॉमन समस्या आहे, त्यावरचे उपाय आपण जाणून घेतले. नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र त्यापूर्वी सर आपण वेळात वेळ काढून उपस्थित झालात, प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार.